नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती-पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल व सुख समाधान लाभेल. तुम्हाला 4 दिवसांनी शुभ समाचार ऐकायला कानावर पडतील. अध्याय 6. कुमाराचे अलौकिक पराक्रम. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, रत्नखचित सिंहासनावर बसलेला कार्तिकेय अतिशय सुंदर दिसत होता. त्यावेळी एक यज्ञकर्ता ब्राह्मण तेथे आला आणि म्हणाला, मी अजमेध यज्ञ सुरू करत आहे, परंतु माझे येथून अज पळून गेले आहे. आपण थोर शिवपुत्र आहात, आपणामध्ये प्रचंड शक्ती आहे, तरी आपण त्या अजला परत आणावे ही प्रार्थना. कुमाराने वीरबाहूला अज शोधण्यासाठी पाठवले, परंतु ते कोठेही सापडले नाही. शेवटी वैकुंठात अज सापडले व वीरबाहूंनी त्याला पकडून कुमारासमोर आणले. त्यावेळी त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, आता माझे अज मला परत द्या. त्यावेळी कुमार म्हणाला, या अजाचा वध करणे योग्य नाही, तरी तू आपल्या घरी जा, तुझा यज्ञ आनंदाने संपन्न होईल. अध्याय 7. देव व दैत्य युद्धास प्रारंभ. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कार्तिकेयचा पराक्रम पाहून श्रीहरी आणि सर्व देवांना फार आनंद झाला. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे देवांनो, कुमारांना पुढे करून दैत्यांशी युद्ध करा, तुम्ही विजयी व्हाल. आता तारकासुराबरोबर युद्ध करण्यासाठी सर्व देव कुमाराला घेऊन निघाले. युद्धासाठी देव आलेले पाहून दैत्यांना आश्चर्य वाटते. तारकासुरास तर भयंकर राग आला. दैत्याची सेना घेऊन तो निघाला. देव आणि दैत्य हे एकमेकांसमोर लढाईसाठी आले. रणमध्ये मोठमोठ्याने वाजू लागली. भयानक युद्ध होणार याची सर्वांना जाणीव झाली. कुमार एका रत्नखचित रथावरती आरूढ झालेला होता. देवसेनेचे तो नेतृत्व करत होता, त्यामुळे सर्व देव हे निर्भय होते. त्यानंतर युद्धसूचक भेटीचा निनाद झाला. युद्धाला सुरुवात झाली. 10 दिशांना युद्धाच्या गर्जना ऐकू येऊ लागल्या. महाबलाढ्य योद्धे एकमेकांशी युद्ध करू लागले. तारकासूर इंद्राबरोबर युद्ध करू लागला. शस्त्रांच्या माऱ्यामुळे युद्धाने भयानक रूप धारण केले. अध्याय 8. महायुद्धाचे वर्णन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, तारकासुराच्या जाचाला देव कंटाळलेले होते. त्यांना दैत्याला व तारकासुराला ठार करावयाचे होते. दैत्याचे सैन्यही मोठे फार होते. दैत्य राजाने इंद्रावर एक शक्ती फेकली आणि इंद्र ऐरावतावरून खाली कोसळले. त्यावेळी वीरभद्र हा तारकासुरावर चालून गेला आणि वीरभद्राच्या त्रिशूलाने तारकासूर घायाळ झाला. त्याला मूर्छा आली आणि तो खाली पडला. वीरभद्र आणि तारकासूर हे रणनीती जाणणारे होते. वीरभद्राच्या गणांनी अनेक दैत्यांना ठार केले. अनेक दैत्य जिकडे जागा दिसेल तिकडे पळू लागले. कार्तिक स्वामींनी वीरभद्रास युद्ध थांबवण्यास सांगितले. वीरभद्राने युद्ध थांबवले आणि तारकासुरास जोर चढला. आता त्याने देव सैन्यावर बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. त्यानंतर श्रीहरी आणि तारकासूर युद्धास प्रारंभ झाला. अध्याय 9. देवांची निंदा करून तारकासुराचे पाप वाढले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, श्रीहरी आणि तारकासूर यांच्यात युद्ध सुरू होते. त्यावेळी मी कुमाराजवळ गेलो आणि म्हणालो, कार्तिकेया, या ठिकाणी विष्णू आणि तारकासूर यांच्यामध्ये संग्राम सुरू आहे. तारकासुराचा वध आपल्या हातूनच होणार आहे. यासाठी आपण जन्म घेतला आहे. तरी आता तारकासुराला मारून तूच सर्व देवांचे रक्षण कर. तू शिवजींचा पुत्र आहेस, तसेच जगाचा ताप दूर कर. कार्तिकेयाने माझे विचार ऐकून घेतले. तारकासूर अतिशय क्रोधायमान झाला होता. तो देवांना उद्देशून म्हणाला, तुम्ही या कुमाराला माझ्याबरोबर लढण्यास आणले आहे. इंद्र व विष्णू यांना याचे काहीच वाटत नाही. यापूर्वी तुम्ही असेच केले. वेदबाह्य वर्तन करून तुम्ही मधुकैटभ दैत्यांचे धूर्तपणाने शिर उडवले. अमृतपाशनाच्या वेळीही मोहिनीचे रूप धरून दैत्यांना फसविले. परशुराम अवतारात मातेचे मस्तक तोडले. गुरुपुत्राचा अपमान केला. वेदबाह्य वर्तन करून अनेक प्रकारची पापे केली. अशा प्रकारे विष्णू व इंद्राची वारंवार निंदा केली. त्यामुळे तारकासुराचे पाप वाढले. पुन्हा तुंब युद्धास सुरुवात झाली. अध्याय 10. कार्तिकेयाकडून तारकासुराचा वध.
ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मी त्वरित कुमाराजवळ गेलो आणि म्हणालो, हे कार्तिकेया, युद्धभूमीमध्ये विष्णू आणि दैत्यराजांचा संग्राम चालू आहे. तारकासुराचा वध आमच्या हातून होणे शक्य नाही, कारण मीच त्याला तसा वर दिला आहे. कार्तिकेया, तुझ्या हातूनच त्याचा वध होणार आहे. तरी आता तू पुढे येऊन तारकासुराला ठार कर, जगाला दुःखापासून दूर कर. कार्तिकेयाला माझे म्हणणे पटले. ब्रह्माजी, आता सर्व तुमच्या मनासारखे होईल, असे म्हणून रथातून खाली उतरला. त्यावेळी भीषण युद्धात सुरुवात झाली. कार्तिकेयाने तारकासुराच्या छातीवर आघात केला, पण त्याला काही झाले नाही. तारकासुराने फेकलेल्या शक्तीमुळे कुमार मूर्छित झाला. कुमार उठला आणि त्याने शिवजींचे स्मरण केले. एक महान शक्ती हाती घेतली. ती अत्यंत तेजस्वी शक्ती तारकासुरावर टाकली. तारकासुर खाली कोसळला आणि तेथेच तो मृत्यू पावला. तारकासुराला अत्याचाराचे फळ लाभले होते. सर्व देवांनी जय जयकार केला. तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापाशी येईल.